नमस्कार मंडळी, मी रवी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकण म्हणजे स्वर्ग. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. खरं तर ती खरी घटना आहे आणि तीच सांगण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर झालं असं की माझं गावचं घर आणि तिथे, आता माझ्याच गावचं सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्येही हे प्रकरण होत राहतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वाघाचं, जे आपण बिबट्या बोलतो, कुठेतरी कोणत्या तरी गावामध्ये बिबट्याने शेळी पकडली, कुणाची गाय पकडली, कुणाचं वासरू पकडलं, तर कुठेतरी बिबट्याने माणसांवरती हल्ले केले. तर असंच माझ्याही गावामध्ये, माझ्याही घरी किंवा आमच्याही कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये हे असे प्रकरणं घडत आहेत. कोणाचा कुत्रा घेऊन गेला, तर कोणाचं मांजर घेऊन गेलं. अशी प्रकरणं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक इकडे आमच्या तालुक्यामध्ये वगैरे घडत आहेत. आणि खरंच बिबट्या घरापर्यंत येतो. तर आमच्याही तेच झालं. आमच्याही घरापर्यंत बिबट्या आला आणि त्याने आमच्या कुत्र्यावरती लक्ष ठेवूनच होता तो, आणि तो आला. पण कुत्रा खूप हुशार असल्यामुळे त्याने, वाघाने जी झडप घातली त्यावरती, तर त्या झडपमध्ये कुत्रा त्याला सापडला. पण कुत्र्याने त्याला तोंडाने अटक करून दिला नाही. म्हणजे त्याचं तो तोंड टाकायच्या आधीच तो त्याच्यापासून निसटला होता. त्यामुळे कुत्रा वाचला. फक्त एवढंच की त्याच्या 2-3 ठिकाणी कुत्र्याला थोडी जखम झाली आहे, त्याच्या नखांची वगैरे. आणि चला मी तुम्हाला दाखवतो त्या बिबट्याने घरापर्यंत एंट्री कशी केली, कुठून आला, आणि त्याच्या पायाचे ठसे वगैरे सगळं व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो. या, हे बघा मित्रांनो, हे पूर्ण आता पावसाळा चालू असल्यामुळं सगळं जंगल झालं इकडे. म्हणजे जंगल म्हणजे बघा, जर का अंधार झाला तर इथून कोण येते कोण जाते काही कळत नाही. त्यामुळे जो बिबट्या होता तो ह्या रस्त्याने आला. या रस्त्याने येऊन इथे तो वरती चढला. इथे वरती चढून इकडे आला आणि हे बघा, त्याच्या पायाचे ठसे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे बघा, हा एक ठसा आहे. हा बघा, हे दिसतं, हा एक पायाचा ठसा. त्यानंतर इथून पुढे हा एक दुसरा ठसा, आणि हा ठसा, आणि त्यानंतर हा एक ठसा, आणि इथून मग त्याने जंप केली आमच्या दरवाजाकडे. म्हणजे हे आमचं घर आहे. हे बघा, हे आमचं घर आहे. आणि इकडे हे बघा, इथे त्याने जंप केली. हे त्याचे पायाचे ठसे आहेत. इथून खाली उतरला तो आमच्या अंगणामध्ये. हे बघा, हे बघा, हे त्याचे पायाचे ठसे आहेत. हे चिखल लागला होता त्याच्या पायाला, हे ठसे आहेत त्याचे. असं असं जाऊन असं, हे बघा, हा असं इथून आला. हे बघा, हे असं, हे तुम्हाला दिसत असेल. हे पायाचे ठसे आमचा जो मधला दरवाजा आहे, हा बघा, हा जो उघडा आहे तो, इथून असं इथून गेला. हे पायाचे ठसे त्याच्या, हे बघा, हे ठसे आहेत. आणि हे बघा, इथपर्यंत आला आणि हे बघा, इथे थांबला. इथून इथून हा एक ठसा इथे, हा एवढा, आणि इथून मग त्याने आमचा कुत्रा इथे बसला होता. हे बघा, हे बघा, हा जो कपडा टाकलेला आहे ना, या कपड्यावरती कुत्रा बसला होता. आणि माझी आई या सोफ्यावरती बसली होती, या सोफ्यावरती. याने कुत्र्यावरती इथे झडप टाकली, त्याला पंजांमध्ये खाली जमिनीवरती पकडला
आणि त्यानंतर कुत्रा ओरडला त्यावेळेस आईचं लक्ष गेलं. आईचं लक्ष गेल्यावरती ज्यावेळेस आईने इकडे फिरून बघितलं त्यावेळेस बिबट्याने त्याला तसंच सोडला आणि याच मार्गाने आल्या मार्गाने असा इथून पुन्हा तिकडेच गेला. इकडेच म्हणजे इकडूनच आला आणि इकडूनच खाली पळून गेला. पण एवढं सगळं झालं असताना तो कुत्रा तिथून उठून याच मार्गाने तो त्या बिबट्याच्या मागे पुन्हा पळाला. पूर्ण खालीपर्यंत गेला होता तो. तिकडे खालीपर्यंत गेला होता. नंतर खूप वेळेस भुंकला आणि मग रिटर्न घरी आला. तर मी तुम्हाला तो आमचा जो कुत्रा आहे मी त्यालाही दाखवतो तुम्हाला. नसीब खूप त्याचं चांगलं होतं. जर का त्याच्यावरती त्याने तोंडाने अटॅक केला असता, म्हणजे जर का त्याच्या तोंडामध्ये तो सापडला असता तर नक्कीच तो कुत्रा आता नसता. पण त्याने चलाखीने त्याच्यात तोंड टाकून दिलं नाही, त्यामुळे तो कुत्रा वाचला आहे. आणि चला मी तुम्हाला त्या कुत्र्याला दाखवतो. तर मंडळी हा बघा, हाच तो आमचा ब्रुजो कुत्रा. हे बघा, हाच तो 2 दिवसापूर्वी ह्यालाच पकडला होता बिबट्याने. आणि हाच तो कुत्रा जो त्याच्या तोंडातून सुटलेला आहे. आणि त्याला फक्त हे बघा इथे थोडंसं मानेला इथे जखम झाली आहे. हे बघा इथे जखम झाली आहे थोडीशी इथे. आणि हे बघा इथे पण ना असं थोडंसं हे झालं, थोडंसं म्हणजे जसं कापल्यासारखं होतं तसं झालं. आणि एकदम छोट्या जखमा झाल्यात त्याला. बाकी एकदम व्यवस्थित आहे. तर हा आहे आमचा ब्रुजो कुत्रा. चल तर मंडळी, या व्हिडिओच्या संदर्भात आपल्या जर का काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा. पाऊस पडत असल्यामुळे, पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला जंगल झाडी खूप वाढते आणि त्यामधून आपल्याला काही कळत नाही त्यामध्ये कोणी असेल किंवा नाही, हे आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे खरं तर मोस्टली तर ज्यांच्या घरी प्राणी आहेत म्हणजे पाळीव प्राणी, यांनी थोडंसं जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.